जनतेसाठी सदैव तत्पर आम्ही मुरुमकर, आपले शहर आपल्या बातम्या। महायुतीमध्ये उस्मानाबाद लोकसभेच्या जागेसाठी अशी काही रस्सीखेच सुरू आहे की पक्षनेते खूप वैतागलेले आहेत। महायुतीमध्ये भाजप ठरवेल तो शब्द खरा असताना सुद्धा अजूनही उस्मानाबाद लोकसभेची जागा कोण लढवणार याचे उत्तर कुणाकडेही नाहीये। स्वतः देवेंद्र फडणवीस तर या जागेसंबंधी एवढे वैतागले आहेत की शेवटी त्यांनी इच्छुकांना एकत्र बसून कोण लढायचं ते ठरवा असं म्हणू लागलेत। धाराशिवचं नेमकं काय करायचं त्याचा निर्णय तेच करतायत। ते सगळे बसले आहेत आणि त्यांना आम्ही सांगितलेलं आहे सगळ्यांनी मिळून, म्हणजे अजितदादा, मी आणि मुख्यमंत्री मोदयांनी, की तुम्ही सगळे मिळून निर्णय करून या, मग तुम्ही जो निर्णय कराल त्याच्यावर आम्ही शिक्कामोर्तब करू। देवेंद्र फडणवीस असं का म्हणतात? असं काय झालं उस्मानाबाद लोकसभेच्या जागेबाबत की देवेंद्र फडणवीस सुद्धा इतके हतबल झाले आहेत? महायुतीमध्ये उस्मानाबादची जागा एवढी डोकेदुखीची का बनली आहे? असे एक ना अनेक प्रश्न उस्मानाबाद लोकसभेसंबंधित निर्माण झाले आहेत। देवेंद्र फडणवीस, एकनाथ शिंदे, अजित पवार या त्या पक्षाच्या मुख्य नेत्यांच्या अनेक बैठका होऊन देखील उस्मानाबादचा निर्णय झाला नाही। शेवटी 3 दिवसांपूर्वी देवेंद्र फडणवीस यांनी सागर बंगल्यावर इच्छुकांना बोलावून घेतलं। त्यानंतर शनिवारी सुद्धा उस्मानाबादच्या इच्छुकांना बोलावून घेण्यात आला, पण यांच्यामध्ये मतैक्य काही झालं नाही। उस्मानाबादची जागा यापूर्वी कधीही भाजपने लढली नाही। या जागेवर शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादीचेच उमेदवार राहिले, पण विद्यमान खासदार ओमराजे निंबाळकर ठाकरे गटासोबतच राहिले। त्यामुळे शिंदे गटाचा दावा या जागेवर असला तरी भाजपला ती लढवावी वाटत आहे। माजी सनदी अधिकारी असणारे प्रवीणसिंग परदेशी यांना उमेदवारी देऊन भाजप ही जागा लढवू इच्छित आहे। उस्मानाबाद लोकसभेच्या इच्छुकांची बैठक झाली, त्यात परदेशी सुद्धा होते। गेल्या 6 महिन्यांपासून ते उस्मानाबाद जिल्ह्यामध्ये चक्रा मारतात। माजी मंत्री संभाजी पाटील निलंगेकर हे सुद्धा इच्छुक असून फडणवीसांना भेटून त्यांनी आपल्या उमेदवारीची मागणी परवाच केली आहे। पण शिंदे गटामध्ये असलेले माजी खासदार रवींद्र गायकवाड सुद्धा ही जागा आपल्याला मिळावी असं म्हणत आहेत। गेल्याच महिन्यात काँग्रेसचा त्याग करून भाजपात गेलेले माजी मंत्री बसवराज पाटील हे सुद्धा इच्छुक असल्याचं कळतंय। माजी मंत्री आणि सध्याचे तुळजापूरचे आमदार राणा जगजितसिंग यांच्या नावावरही भाजपने विचार केला, पण राणा जगजितसिंग यांनी लोकसभा लढवायची नाही असं स्पष्टच सांगून टाकले। भाजप आणि शिंदे गटाचा निर्णय होत नसल्याने अजित पवार यांच्या राष्ट्रवादीने यावर दावा करून राष्ट्रवादीसाठी जागा सोडून घेतली। प्रवीणसिंग परदेशी यांनी घड्याळाच्या चिन्हावरती लढायला नकार दिला असून त्यांना भाजपचाच उमेदवार व्हायचे, त्यामुळे राष्ट्रवादीने नव्याने चाचपणी सुरू केली आहे। माजी आमदार राहुल मोटे, सुरेश बिराजदार अशी नावं राष्ट्रवादीच्या यादीत आहेत। महेंद्र दुर्गुडे यांनी सुनील तटकरे यांना पत्र लिहून सुरेश बिराजदारांच्या उमेदवारीची मागणी केली आहे। शिवसेनेच्या ठाकरे गटाने ओमराजेच्या निष्ठेला मान देत पहिल्याच यादीमध्ये उमेदवारी जाहीर केली आणि ते रिंगणात असणार हे धाराशिवचे मतदार यांना ठाऊक होतच। शिवसेना फुटल्यामुळे ओमराजेंना ही निवडणूक सोपी नक्कीच नाही, त्यामुळे पुन्हा भाजप ही जागा आपल्याकडे घेण्याच्या विचारात आहे। पण दमदार आणि महायुतींचा सर्वांना मान्य होईल असा उमेदवार मिळत नसल्याने भाजपची अडचण झाली आहे। उस्मानाबाद लोकसभेच्या इच्छुकांच्या यादीमध्ये प्रवीणसिंग परदेशी, संभाजी पाटील निलंगेकर, सुरेश बिराजदार, बसवराज पाटील, रवींद्र गायकवाड अशी लांबच लांब यादी पाहायला मिळते। धाराशिवची जागा लढवण्यासाठी इच्छुकांमध्ये साठमारी सुरू आहे, पण मतदारांमध्ये किंवा कार्यकर्त्यांमध्ये काहीच उत्साह नाहीये। जोपर्यंत महायुतीचा उमेदवार ठरत नाही तोपर्यंत इथल्या निवडणुकीत खऱ्या अर्थानं रंग भरणार नाही। इतर बातम्यांसाठी पाहत राहा आम्ही मुरुमकर, आपले शहर आपल्या बातम्या।